मित्रांनो, जय जवान जय किसान. मी एक शेतकरी नागेश गंगवणे आणि आमचे मित्र दैनिक भारत संग्रामचे मुख्य संपादक नमस्कार हिवळे सर. तर मित्रांनो, जेव्हा आपल्या वाशिम मध्ये फिल्म सिटीचा का चित्रपटाचा च नव्हता का गाण्याचा ग नव्हता, तेव्हा सरनं सुरुवात केली आणि पहिला चित्रपट काढला होता वादळवारा. त्याच्यानंतर एक शॉर्ट फिल्म काढली सरनं टिंग्या. मग चांगले प्रोजेक्ट व्हायरल झाले, पण त्या काळात मी बऱ्याच अडचणी येत असतात. कवा कॅमेऱ्याचे येत होता, कवा म्हणजे काय असते माहितीये का, माणूस धडपडीनं करते पण त्या काळात हिरून भेटायला मुश्किल होतं. का सर? बरोबर. कोणी भाव खाते कॅमेऱ्यासाठी, पण कोणी एडिटिंगसाठी, म्युझिकसाठी. म्हणजे ते काळ पाहाच होता सर. 2013-14 सोशल मीडिया एवढा पॉवरफुल नव्हता, प्रभावी नव्हता. मग विचार करा मित्रांनो, 2023 मध्ये मले बी एवढं भारी केलं, तर 2013 म्हणजे सरनं 10 वर्ष आधी चित्रपट बनवला होता. सरले किती भारी केला असं. पण आज सरचे आता इथं कट का. तर मित्रांनो, आता आम्ही दोघांनी मिळून एक नवीन प्रोजेक्ट आपल्या समोर आणायला लागलो आणि या प्रोजेक्ट मधून नक्कीच समाजाला, आपल्या महाराष्ट्राला एक उमेदीचा एक संदेश भेटेल. तर काय ठरवलं सर आता समोरचा? मित्रांनो, आता नागेश भाऊनं बरंच काही सांगितलं माझ्या बाबतीत. मी पहिला चित्रपट जो केला तो वादळवारा केला. तो चित्रपट आपण नागेश भाऊ DV वर केला, जे की कॅसेट यायच्या. हा, आणि त्या चित्रपटामध्ये कॅमेरामन होता संभाजीनगरचा, म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादचा, नवनाथ भोपळे नावाचा. तो खूप डिसिप्लिन व्यक्ती होता. तो जेव्हा आम्ही सेटवर शूटिंग करायचो ना, त्यावेळेस सकाळी 7:30ला त्याचा मेसेज असायचा सगळ्यांना. मेसेज म्हणजे टेक्स्ट मेसेज. तेव्हा काही व्हॉट्सअप वगैरे कोणाला काही आयडिया नव्हती. तर टेक्स्ट मेसेज, गुड मॉर्निंग सर, आय एम रेडी, नवनाथ भोपळे, असं नाव त्याचं मेसेज मध्ये. आणि सगळ्या आर्टिस्टला तो मेसेज टाकायचा. तर त्या काळात आम्ही 2013 मध्ये वादळवारा DV वर केला. त्याच्यानंतर मग SD आलं. SD म्हणजे ते स्लॉट सारखं कार्ड यायचं. तर त्या कार्डवर आपण एक आता जो 2016 मध्ये भन्नाट नावाचा चित्रपट आपण केलेला आहे, तो युट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे चित्रपट हे आम्ही विदर्भातले लोक असे आहोत की आम्ही पैशासाठी चित्रपट बनवत नाही, मुळातच नाही. तर आम्ही छंदी लोक आहोत. मुंबईचे लोक आम्ही मुंबईत काम करण्यासाठी जात नाही, तर मुंबईतल्या फिल्म सिटीतल्या लोकांना इथं बोलवतो विदर्भात आणि त्यांना इथं काम देतो. म्हणजे विदर्भ हे एक चित्रनगरी म्हणून ओळखले जाते. मुंबईमधील चांगले चांगले कलाकार विदर्भात काम करण्यासाठी येण्यासाठी उत्सुक असतात नागेश भाऊ. बरोबर. पण त्यांना इकडे कोणी आपण बोलवत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की त्यांचं मानधन खूप असेल. पण असं काही नाही. ते पण नवीन लोकांसाठी काम करण्यासाठी इच्छुक लोक आहेत. तर आपण भन्नाट हा चित्रपट बनवला. तर यामध्ये आपण आपल्या जिल्ह्यातले जे मुलं की ज्यांना चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करायचं त्यांचं स्वप्न होतं, त्या मुलांसाठी एक व्यासपीठ आपण इथं उपलब्ध केलं. त्यांची कार्यशाळा घेतली. त्या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना चित्रपटात संधी दिली आणि तो भन्नाट नावाचा तो चित्रपट आपण यात्रेमध्ये, ज्या की आपल्या परिसरात जेवढ्या यात्रा आहेत त्या यात्रेमध्ये आपण तो रिलीज करून त्याला खूप चांगल्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला. कारण त्याचा विषय खूप चांगला होता. लव्ह जिहादचा विषय होता. काही ठिकाणी ज्या गावामध्ये हिंदू मुस्लिम दोन समाज होते, त्या गावात तो चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे मोळ्यासारखं गाव, जे मोळा यात्रा म्हणून फेमस आहे आपल्या मेहकर तालुक्यामध्ये, त्या यात्रेमध्ये अक्षरशः एक दिवस टॉकीज बंद ठेवायचं काम पडलं. पण जेव्हा मी समोर जाऊन लोकांच्या त्या मॉबच्या समोर जाऊन त्यांना कन्व्हिन्स केलं की बाबा हा चित्रपट तुम्हाला एक चांगला संदेश देतोय, तर तुम्हाला असं वाटतं का की अशा काही गोष्टी घडावं समाजात, की दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं त्या गोष्टीमुळे. जर त्या तुम्हाला घडू द्यायच्या नसतील तर हा चित्रपट तुम्ही तुमच्या यात्रेत दाखवा, तुमच्या यात्रेत चालू द्या, नाहीतर मी काढून घेऊन जातो. माझा काही उद्देश नाही. तर त्या लोकांनी परवानगी दिली आणि त्या यात्रेत 8 दिवस तो चित्रपट हाऊसफुल चालला. आणि त्यानंतर तिथल्या कमिटीनंच आम्हाला सहकार्य केलं. त्याच्यानंतर आता नागेश भाऊ सोबत म्हणजे 2025-26 मध्ये, कारण 25 मध्ये आपली बोलण्याची सुरुवात झाली, आता 26 मध्ये आपण खूप चांगलं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि
कसं आहे, आज आम्ही जर त्या स्क्रिप्टचं नाव सांगितलं तर तुम्हाला त्याची तेवढी उत्सुकता राहणार नाही. त्यामुळे नाव आम्ही सस्पेन्स ठेवतो आणि ती स्टोरी समाजाला खूप चांगला संदेश देणारी आहे आणि समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम आम्ही दोघं, नागेश भाऊ गंगावणे आणि मी डॉक्टर माधव हिवाळे, माझा आधार फिल्म प्रोडक्शनचं माझं नाव आहे आणि त्यांचं फिल्म प्रोडक्शन नाव आहे. तर हे दोन्ही मिळून समाजात आम्ही आता नवीन नवीन प्रोजेक्ट देण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर नागेश भाऊन सांगितलंच की ऑडिशनसाठी दिनांक 14 फेब्रुवारी दैनिक भारत संग्रामच्या मुख्य कार्यालयात आपणास जर या शॉर्ट फिल्म मध्ये काम करायचं असेल तर आपण इथं कार्यालयामध्ये येऊन आपली मुलाखत किंवा ऑडिशन द्यावे असं मी पण आपणास जाहीर आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. तर मित्रांनो, यामध्ये का नाही आपल्याला ही जे आपला नवीन प्रोजेक्ट आहे ते याच्यातनी महाराष्ट्र शासनाचा तर आपल्याला दर्जा प्राप्त होईलच आपल्या प्रोजेक्टला, पण आंतरराष्ट्रीय दर्जात पण याची नोंद केली जाईल. कारण सस्पेन्स असा आहे, शॉर्ट फिल्म अशी आहे की प्रत्येकाच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही. तर ते याच्यातनी जे ऑडिशन आहे त्यातनी समजा 4 ते 6 वयोगटातली एक बाल कलाकार मुलगी म्हणून पाहिजे आपल्याला. नेक्स्ट ऍक्ट्रेस म्हणजे हिरोईन, आपल्याला एक हिरोईन आहे, एक हिरोईन लागेल याच्यातनी आपल्याला. तर त्यांचं जेमतेम 25च्या आतच वय पाहिजे. आणि एक सासूचा रोल आहे, जे की त्या सासूबाईचा रोल असला पाहिजे 60-65 वर्षेपर्यंत बी चालते, त्याच्या आतही चालते 50 ते 65. आणि एक डॉक्टर सरांचा रोल आहे, जे की डॉक्टर आहे. छोटे मोठे बरेच रोल असणार आहेत. हो, त्या आम्ही ऑडिशन मधून आपण नक्कीच सिलेक्ट करू. त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांनी ऑडिशन द्या आणि आमचे मित्र नागेश भाऊ गंगावणे यांचं जे युट्यूब चॅनल आहे ते जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.